नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। ऑपरेशन टायगरच्या नावाखाली 2 खासदारांना नेलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान असल्याचं राऊत म्हणाले। ऑपरेशन टायगरच्या नावाखाली 2 खासदारांना नेल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे। त्यांचा रोख अर्थातच नागेश पाटील आष्टीकरांकडे आहे। आष्टीकर हे स्वतःच्या निवासस्थानी आहेत आणि कालपासून ते अनरिचेबल आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आता आपल्यासोबत आहेत। कृष्णात, राऊतांचा नवा दावा पुढे येतोय। नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांचा रोख साहजिकच नागेश पाटील आष्टीकरांकडे आहे। एक ट्विट करून सांगितलेलं आहे की नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरतं आणि ऑपरेशन टायगरच्या नावाखाली 2 खासदारांना उचलून निघून जातं। यांची रिक्षात बसण्याची अवकात नव्हती, परंतु खासगी विमानांना फिरण्या एवढी किंमत ठाकरे नावामुळे वाढली। प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल अशा प्रकारचा एक परत एकदा धमकीवरचा इशारा या ट्विटच्या माध्यमातून दिलेला पाहायला मिळतो। संजय राऊत यांची जी भाषा आता सध्या पाहायला मिळते, कारण गेले 2 ट्विटमध्ये जरी पाहिलं गेलं तर त्याच्या अगोदरच्या ट्विटमध्ये देखील त्यांनी तशा प्रकारचा धमकीवरचा इशारा दिला होता की या संदर्भातले काही लोक आहेत त्यांना शिवसैनिक आणि जनता बघून घेईल अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरली होती। त्यामुळे आताचं ट्विट देखील त्याच पद्धतीनं आहे आणि जो दावा केला जातोय नांदेड विमानतळाच्या संदर्भातला आणि 2 खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं त्यांनी नाव घेतलेलं नाही। पहिल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नागेश पाटील आष्टीकर हे हिंगोलीमध्ये आहेत, पण दुसरीकडे आता नांदेड विमानतळाचा उल्लेख केला जातोय। त्यामुळे नेमकी संभ्रमावस्था आता वाढलेली पाहायला मिळते। ठीक आहे कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी। नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान असल्याचं राऊतांनी म्हटलंय आणि त्यांनी फोटो सुद्धा ट्विट केलाय। स्क्रीनवर आपण पाहतोय तो ऑपरेशन टायगरसाठी हे खास चार्टर्ड प्लेन असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय।